ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून महिला वकिलाला बेदम मारहाण। बीडमधल्या अंबाजोगाईच्या सनगावातली घटना। सरपंचांसह 10 जणांच्या विरोधात गुन्हा। आरोपी मात्र मोकाट। महिला आयोगाकडून गंभीर दखल। मुंबई आणि पुण्यामध्ये सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा मनसेकडून विरोध। सरकारचा जीआर जाळला तर जीआरची प्रत फाडत मनसैनिकांची निर्णयाविरोधात घोषणाबाजी। अभ्यासक्रमातील हिंदीला विरोध केल्यामुळे राज ठाकरेंच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक। शिवाजी पार्क पोलीस स्थानकात दिली तक्रार। पोलीस एन्काउंटर करतात, पण तो एन्काउंटर खरा की खोटा, कारण ऑर्डर देणारे कोण असतात ते कधीच सापडत नाही, जसं अक्षय शिंदेच्या बाबतीत झालं। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं, मात्र आदेश देणारा कोण होता अजून कळलंच नाही। उद्धव ठाकरेंचा एन्काउंटरवरनं सवाल। नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सामना। काँग्रेस भवनासमोर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, तर भाजपनंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही भाजपच्या कार्यालयावर मोर्चा। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी। आतापर्यंत 37 संशयितांना पोलिसांकडून अटक। बिडवलकर हत्या प्रकरण वैभव नाईकांना 2 वर्षांपूर्वी कळलं, मग तेव्हा आवाज का उठवला नाही? निलेश राणेंचा सवाल। यवतमाळमध्ये हंडाभर पाण्यासाठी गेला लेकीचा जीव। नदीवर पाण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू। दारात पाण्याची पाईपलाईन वर्षभरापासून धूळ खात। बुलढाण्यातील केस गळती 4 महिन्यांनंतरही सुरूच, तर तब्बल 45 जणांची नखगळती झाल्याचीही नोंद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। साखरपुड्याच्या कार्यक्रमात होणाऱ्या पत्नीनं प्रियकराला मारली मिठी। घटनेनंतर तरुणी ब्लॅकमेल करत असल्यानं नाशिकमधील आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या। सोन्याच्या दराचा पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक। 700 रुपयांची वाढ झाल्यामुळे सोनं पोहोचलं 98,000 प्रतितोळ्यांवर, तर चांदीनं ओलांडला 1 लाखाचा टप्पा।